अजून बारी पोरा अशी मॅच आहे. आता काय सांगायचं आहे. या एका याची नॅक मावशीच्या सांगून फायदा नाही. एक मिनिट. अ, 2 ओव्हरची मॅच असेल. येस, 2 ओव्हरची मॅच असेल. गोलंदाज प्रवीण आहे. सुग्रेवाडी क्रिकेट संघाचा पहिला बॉल. चांगला 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 चांगलाच राहिला येते आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये कैलास आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. खरे तर आज रामाचीवाडी क्रिकेट संघाचे नशीब आहेत. 5व्या बॉलमध्ये जो चौकार सोडला तिथून मॅच बनली होती. फटका फसलाय, फटका फसलाय. उंची आहे, लांबी कमी. फलंदाज बॅक टू डगआउट कैलास कवटे. थँक्यू. थँक्यू डीजे. मागची मॅच खरं तर जिंकला आणि तिथे जिलोश खरं तर रामाचीवाडी क्रिकेट संघाने केला. परंतु इथे पहिल्याच बॉलमध्ये निराशा पाहायला मिळाली, कारण कैलास कवटेची मोठी विकेट गेली. नवीन फलंदाज देखील आपण पाहतोय. रवी आहे, एक लेफ्ट हँड फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सावळा गोलंदाज टॅग वरती आहे. काय र बोंगा बोसकला का काय सांगायचं आहे. उक्षा मोडीत योजले लागडी. बघा खरं तर गोलंदाजाच्या हातामधून बॉल सुटला होता, परंतु अक्षण देखील झालं नव्हतं. परंतु असो, फरक पडणार नाही. या क्रिकेट आहे, शेवटची मॅच आहे. शेवटची मॅच आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या रात्रीमध्ये यावेळेस जर पाहायला गेलं तर यावेळेस चांगला बॉल जय श्रीराम शेख सिल्लारवाडी या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये शेवटची मॅच सुग्रेवाडी बनाम रामाचीवाडी या दोन संघामध्ये पाहायला मिळते. इथे पटका कबाडीचा पाहायला मिळते. ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, दूरवर नाही. तोपर्यंत बघता बघता जर पाहायला गेलं तर दूर दाबा सुंदर रनिंग द बिन विकेट खरं तर पाहायला मिळते. खरं तर अगदी विचार केला तर रामाचीवाडी क्रिकेट संघ देखील आपलाच आहे, जुगरेवाडी क्रिकेट संघ देखील आपलाच आहे. दोन संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात. खरं तर जर पाहिलं तर जुगरेवाडी क्रिकेट संघाचा देखील मी एक स्वतः फॅन आहे, परंतु रामाचीवाडी क्रिकेट संघाला देखील कमी समजू नका. आणि ते फटका कबाडीचा आहे, कबाडीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. खरं तर बघायचीच उत्तमजी पाटील साहेबांनी सांगितलं होतं की कैलास कवटे हा एक खेळाडू रामाचीवाडी क्रिकेट संघाचा एक शांत गतीने खेळाडू आहे. खरं तर कधीच कुठल्या खेळाडूवरती चिडला नाही, पंचावरती चिडला नाही, शांत गतीने खेळ करत असताना. खरं तर कैलास कवटेचा मी देखील एक मोठा फॅन आहे. त्यानंतर जुगरेवाडी क्रिकेट संघाचा एक मोठा फॅन आहे. म्हणजे दोन्ही संघ आपलेच आहेत, परंतु ही मॅच खरं तर जिंकण्यासाठी दोन संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असताना इथे फलंदाज विलास पादीर बॅक टू डगआउट. मागच्याही मॅच मध्ये न बॉल खेळता फलंदाज बाद झाला होता विलास, आणि याही मॅच मध्ये बाद झाला विलास पादीर. बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. डीजे वाला बंद कर ना, त्याचा त्याचा तो पाठ कुठील हो. काय सांगायचं. येस, काय सांगायचं नाही वटालो त्या रक्ता वळतील.
बघा, जरी शेवटची मॅच असली तरी व्यासपीठ अगदी झगमगीत भरलाय. खरं तर गावचेच नेतृत्व आहेत, स्वतः आयोजक देखील आहे. आणि तिकडं बॉल गेला तर कोण राहणार जाईल. आयात का एस एक जर खुर्ची रिकामी दिसली तर हरलो येटाची. काय सांगायचं आहे. अंकुश, येस, डान्सर अंकुश आहे उर्फ हिप्पू. अंकुश आणि उर्फ हिप्पू जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज जर अगदी पाहायला गेले तर ओहो, यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि इथे नाही नाही आवट नाही. फलंदाज सेफ आहे. बघा, हिप्पो आता सध्या थोड्याचा गतीत शांत बसलाय. कारण कंचा पुशेटी बाबा नाही, माल नाही तुझा नाव ठेवा. मालिकडून सांगतात मा सांगत. अंकुश आहे त्या टावा. येस, अंकुश उर्फ पुशेटी. येस, आता सोबलाय. जाऊया मॅच मध्ये. सागर स्ट्राइक एंड वरती आहे. एक डावखोर आताचा फलंदाज. आणि इथे बघता बघता जर अगदी विचार केला तर आपण पाहतोय एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा आहेत धाव फलकावरती. 2 ओव्हरची मॅच आहे. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये धावा बनल्या जातील किती हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. बघा, हिप्पू देखील जोमात आहे. आयोजक आहेत हिप्पू. ओ, कमालीचा फटका. बॉल झालाय फरार. ओहो, बेकार. बारी बारी सबकी बारी. पहिले हमारी बाद में तुम्हारी असं समीकरण खरं तर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि षटकार गेल्यानंतर खरं तर आमचा हिप्पूने हात वरती केला षटकार म्हणून. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सलमान खानची स्टाईल पाहायला मिळाली. ओहो, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल पाहायला मिळाला. नाही ना, नशीब ते जॉकेटचा कॉलर उडी शर्ट रट्याल टरा टरा फाडून टिकला असता याला. काय सांगायचं आहे. बघा, हिप्पो आहे तिथे. हिप्पोचा डान्स भरपूर चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. आणि 17 धावा आहे धाव फलकावरती. एक एक गड्याची नावा कवड्या. हिप्पो आहे, पुशेटी आहे आणि काय काय नाही हे गडी सांगता इकडे तर मला काय टावा नाही. मा काय शिलारचा नाही बाबा. येत 17 धावा आहे धाव फलकावरती. आणि यावेळेस अंपर तू कवडा शिळा भात खाला आवडा बाबा. व्हाईट बॉल. 18 धावा आहे धाव फलकावरती. 18 धावा आहे धाव फलकावरती. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवलाय. तोपर्यंत जर अगदी विचार केला तर पाहायला गेलं तर बघता बघता धावा घेतल्या 2 धावा. आणि 2 धाव्याच्या मदतीने धावा धाव फलकावरती जाऊन पोचल्यात. तब्बल 20 धावा धाव फलकावरती. येणारे समीकरण 12 बॉल आणि 21 धाव्यांची गरज. जय गावदेव क्रिकेट संघ, जुगरेवाडी क्रिकेट संघाला डीजे.
हॅलो डीजे वाला बंद कर ना कराड शेकायचा काळीच ना कोण नाही मोकळा काय ना यस थँक्यू डीजे चांगलं संगीत खरं तर ऐकला शिल्लारला वनी आहात ना आहेत ना बस हा येस बघा 20 दाबा आहे दा फलकावरती बघा गडी गोड गोड बोलणे आता बघ काय सांगायचं आहे नाही आता सकाळ झाली ना काय सांगायचं आ 21 धाब्यांची गरज आहे दोन फलंदाज देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती योगेश पारदी आणि त्याच्या समित आहे वैभव साबळा गोलंदाज ट्रॅक वरती बिग डॉग रामाचीवाडी क्रिकेट संघाचा सचिन केवारी पहिला बॉल पहिला बॉल पहिला बॉल पहिला बॉल बघा अगदी विचार केला तर पहिला बॉल चांगला राहिला तिथे बॅट कट लागली होती ते कॅच करत तर यष्टीरष्क महेशने ड्रॉप केली आणि तिथून जर पाहायला गेले तर पुन्हा एकदा फटका फसलाय इथे मोठी विकेट योगेश पारदीची विकेट नाही नाही काय तर झालं हा का इकडे रा इकडे बरं येरा का तरुण तरुण पिढी उठली का इकडून आता काय सांगायचं आहे बघा दोन कॅचेस ड्रॉपी झाल्या म्हणजे योगेश पारदीचं नशीब आहेत आता पादीर साहेब इकडे आला तर काय सांगायचं त्याला मॅच कशी आहे ते दोन कॅचेस ड्रॉप झालेत रामाचीवाडी की झुगरेवाडी सुपर 5 मध्ये प्रवेश करणारा कुठला संघ असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे पुन्हा एकदा फटका फसलाय नाही आता रामावाडीवाल्या मला सांगतो तू मॅच सोडून द्या 3 बॉल 3 कॅच आलेल्या तुमच्या नशिबात आला ताने बाळ त्याला पाहिजे तो दुधूला पण योगेश पारदी खातोय बुधूला काय सांगायचं आहे 3 कॅचेस होत्या 3 कॅचेस पैकी एकही कॅच कॅरी करता आले नाही आणि त्यानंतर आपल्या डॅन्सरसाठी वनवीचा पाला सकाळी आपण उपलब्ध करून ठेवा नाही तुम्ही नका माल काय आम्हा बोचाडा काय नाही मोकळा ठेवता काय जबरदस्त मॅच आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये ओहो याही वेळेस चांगला बॉल टाळ्या वाजत अशी वाज आहे ना माझ्या कान पडा आहे देशील नाही मग का आता इकडे आता माल बे वाटायला लागला इकडे चांगली घोडताची पाहायला भेटे बघा डॉट बॉल आला तसं 12 प्रतिनिधी देखील कडून चांगला टाळ्याचा गजर पाहायला मिळाला मॅच भरपूर आहे यस मग हा चांगला 34 आणि मावशेचा दोन्ही संघ आपलेच आहेत चांगल्या शांत गतीने ही मॅच करत तर मित्रांनो पाहायला मिळते इथे चांगला फटका समोरच्या दिशेला आहे बॉल अडलाय कैलास आहे तिथे आणि जर पाहायला गेलं तर या बॉल वरती धाब आहे 1 आले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धाबा आहे धाव फलकावरती धाबा कमी आल्यात 5 बॉल मध्ये 5 धाबा आल्यात 21 बनवायच्यात झुगरेवाडी क्रिकेट संघाला परंतु काय सांगायचं योग्य यांना अभ्यास ना दुधूला काय आलेला तर काय सांगायचं आहे अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे या बॉलवरती चौकार षटकार विकेट डॉट बॉल एकेरी धाव दुहेरी धाव काय घडेल आलाय फटका चांगला आलाय एक वेगाने बनले इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तोपर्यंत थोडस क्षेत्ररक्षण पंबल पाहायला मिळतं आणि टीमची धावसंख्या 7 धाव आहे धाव फलकावरती आता जर समीकरण जर पाहायला गेलं तर बनवायच्यात 6 बॉल आणि 14 धाब्यांची गरज
थँक्यू डीजे. नाही तुम्ही एवढं रेखता त्या ठीक आहे पण त्याचा हातपाय मळा हो, कारण एकटा नाचा तर बिचारा. आता झाला काय सांग. येस गावची शान आहे. परंतु जाऊया मॅच मध्ये. 6 बॉल आणि 14ची गरज आहे. गोलंदाज टॅक वरती माधव. बघा ही मॅच भरपूर चांगली आहे. इथे पटका फसलाय आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर एकच धाव. आता 5 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. 13 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज. आवड झाला. थँक्यू डीजे. खरे तर फलंदाज वैभव सावळा बॅक टू डगआउट झालाय. येस नक्कीच. खरे तर भरपूर वर्ष वाट पाहिले, भरपूर वर्ष वेळही आली, भरपूर वर्ष वेळ निघून गेली. आज ती वेळ पुन्हा एकदा रामाचीवाडी क्रिकेट संघावरती आली. आज स्वप्न पूर्ण होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका फसलाय आणि जर पाहायला गेलं तर धाबा दोड आल्यात. खरे तर रामाचीवाडी क्रिकेट संघ का खेळतोय आणि त्याचा उदाहरण त्याच्या जीवावरती खरे तर झुगरेवाडी काय खेळतोय त्याचं जिवंत उदाहरण. अब्बर कवड 4. थँक्यू. 4 धाबा. बघा जिथे 2 धाबा होत्या तिथे 4 धाबा खर्च केल्यात. खराब क्रिकेट रामाचीवाडी क्रिकेट संघाचं पाहायला मिळते. बॉल आहेत 4. 9 धाबा बनवायचा आहेत. दोन्ही संघाकडे मॅच आहे. शेवटची मॅच आहे. रामाचीवाडी क्रिकेट संघाने जवळपास 3-3.5 वर्ष प्रयत्न केले. खरं तर लिमणेवाडी क्रिकेट संघामध्ये आयोजनामध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश केला आणि तिथून 3 क्रमांकाचा पारितोषिक ठरला. परंतु आज नाईट रननी शृंखलेमध्ये वेळ आले. झुगरेवाडी क्रिकेट संघाला प्रभाव केला जाईल का हे देखील पाहावा लागेल इथून पुढे. योगेशचा आलाय तडाखा. मोठा फलंदाज आणि मोठ्या फलंदाजाच्या बॅट्समन मोठा षटकार देखील पाहायला मिळतो. थँक्यू डीजे. बघा खरे तर योगेशची कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर स्ट्राईक देखील दिली. तुम्हालाही माहित आहे रामाचीवाडी क्रिकेट संघ देखील भरपूर वर्ष झाले क्रिकेट खेळतोय. योगेशला कुठला खेळाडू ओळखत नाही असं झालं नाही. या पादीर साहेब कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर स्ट्राईक देखील मिळाली. तिथून आलेला हा षटकार आता समीकरण जवळ आलंय. म्हणजे 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. जर का या बॉल वरती योगेशची विकेट मिळवली तर मॅच इथे बनेल रामाचीवाडी क्रिकेट संघाला. परंतु याच बॉल वरती मॅच फिनिश होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढे बॉल फटका कमालीचा आहे. एकदा वेगाने तितका स्ट्रोक कमालीचा. आता 2 बॉल आणि 2 धाव्यांची गरज. 1 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज असताना मी प्रवीणची बॅटिंग पाहिले, परंतु 2 बॉल असताना 2 धाब्यांची गरज असताना प्रवीणची बॅटिंग पाहिली नाहीये. परंतु आज काय होईल या सकाळच्या सत्रामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. सर्वांना माहित आहे प्रवीण बिग हिटर आहे, बायकर मॅन आहे. परंतु आज दोन्ही संघासाठी वेळ आहे. 2 बॉल 2 धाब्यांची गरज. उडवलाय आणि फलंदाज बाद. प्रवीण सावळा बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघा मॅच भरपूर इम्पॉर्टंट पाहायला मिळते. 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज होती. 2 बॉल आणि 2 धाब्यांची गरज असताना प्रवीणची विकेट गेली अगदी मुवमेंटला. आता 1 बॉल आणि 2 धाब्यांची गरज आहे. रामाचीवाडी क्रिकेट संघाचं स्वप्न पूर्ण होईल की जुगरेवाडी टीम जय श्रीराम चषक 2026 शिल्लारवाडी या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल. बघा जेवढं दोन्ही संघाला टेन्शन आहे तेवढं आमच्या अंपरला टेन्शन आला येतच का अंपर. येस अंपरी काय सांगता अंपरला सांगता अंपरी सांगता ही मॅच आहे का काय आहे काय नाही तुमचा काय नाही तुम्ही मोकळच आहे काय सांगायचं आहे. चला रामाचीवाडी टीम आपण शत्रुशन लावड घ्या. 1 बॉल आणि 2 धाब्यांची गरज. येस योगेश पारदीच्या फसऱ्या फासफूस करत असतील. कदाचित पादरी साहेब ती 1 धाव जरी घेतली नसती ना तरी योगेश स्ट्राईक एंड वरती असू शकला असता. प्रवीणी चांगला फलंदाज आहे परंतु फटका मिस झाला आणि तिथे कॅच कॅरी केली. 2 बॉल आणि 2 धावेची गरज असताना आता 1 बॉल आणि 2 धावेची गरज आहे. हे मॅच आले तर खरी रंगात परंतु आता कुठला संघ विजेता होईल हे सांगू शकणार आपणही नाही. जसा बॉल फेकला जाईल तसा मात्र जो संघ विजेता ठरला जाईल त्याची घोषणा त्याचा बोलबाला या मैदानावरती दुसऱ्या रात्रीमध्ये केला जाईल. 1 बॉल 2 ची गरज. ओहो या वेळेस जर अगदी आपण पाहू शकाल मैदान गाजवले रामाचीवाडी क्रिकेट संघाने